शेवटी तो सोनेरी दिवस उगवलाच. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला आपल्या गणपतीचं आगमन करायचं होतं बघा आपल्या घरात. आणि आपल्या घरातल्या गणपतीचं आगमन म्हणजे विषयच हटके होते. त्यामुळे आपले विराज भाऊने बघा इकडं ताशा बिशा खतरनाकमध्ये घेतलेला. तेवढ्यात आपल्याला बघा गणपतीचा पाट आणायचा होता. त्यासाठी आपण गाडी घेतली निघालो बघा घाळाच्या दिशेनं, कारण की आपला घाळात पाट होता तेव्हा आपल्याला आणायचा होता. तेवढे तिकडे साईभाऊच तयार होऊन आलं स्टँडवर, आणि साईभाऊंच्या मागोमाग आपली सगळी गँगच आले तयार. तेवढ्यात आपल्याला इकडे ज्या रिक्षातनं गणपती बाप्पा आणा जायचं होतं ते रिक्षा पण आलेली. मग काय जसं आपला पाट आणला तसं आपण डायरेक्ट रिक्षात बसलो निघालो बघा ताराळ्याच्या दिशेनं, कारण की आपला गणपती बाप्पा ताराळ्यामध्ये होता. आपण ताराळ्यात पोचलो खरं, पण आपल्या गाडीत तेल नव्हतं. त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा तेल टाकून घेऊया. मग काय थेट पोचलो ते बघा पेट्रोल पंपावर तेल टाकून बघा निघालो ते गणपतीच्या तिकडे. आणि आपण इथं पोचलो तेवढ्यात आपला गणपतीचं काय आपल्याला भेटत नव्हता, कारण की आपला गणपती त्यांनी बाहेर काढून ठेवलेला. आपला गणपतीचा नंबर होता 39, आणि तो गणपती आपल्याला हुडकायचा होता ना. आपल्याला पहिल्यांदा आपला गणपती दिसला. मग काय म्हणलं त्यांना 2-4 मिनिटात डायमंड लावून ठेवा, तोपर्यंत आम्ही दुसरा गणपती घेऊन आलो. मग काय निघालो बघा आपल्या सावरगडच्या दिशेनं, कारण की तिथनं आपल्याला चैत्र मामांचा गणपती आणायचा होता. आणि इथं पोचले आपल्याला आपल्या बालगणेश सारख्या म्हणजे आपल्या मंडळाच्या गणपती सारख्या मूर्त्या बघायला भेटल्या. त्या आपण तयार करून घेतलेल्या होत्या आपल्या माणसांनी. आणि इथं पोचले बघा आपल्या गणपतीचे पूजन करून घेतले. आणि पूजन झाल्यानंतर हारबीर घालून मस्तपैकी असं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आपण बघा निघालो आता ताराळ्याच्या दिशेनं. ताराळ्यातनं आपल्याला 3 गणपती घ्यायचं होतं. पहिल्यांदा बाप मामाचा, नंतर सिद्धी साक्षी यांचा, नंतर आपल्याला सोनी यांचा गणपती घ्यायचा होता. मग काय तिथला आपण पहिल्यांदा रुमाल घ्यायचा होता, कारण की रुमाल नव्हतं गणपतींना. मग काय रुमाल घेतला, थेट पोचलो बघा आपल्या कुंभारवाड्यामध्ये पोचले आपल्याला सोनीचा पहिला गणपती घ्यायचा होता. तो गणपती आपण पहिल्यांदा त्याची पूजा बिजा करून ओकेमध्ये असं ठेवलेला. आणि इथं तोपर्यंत बाप मामाचा आणि सिद्धींचा पण गणपती इकडे तोपर्यंत पूजून घेतलेला होता. गणपती जसं पूजून झालं तसं आपलं म्हणलं की डायरेक्ट गणपती घेऊन रिक्षात बसून डायरेक्ट पोचलो त्या आंब्याखाली, म्हणजे अनुष्का आडशीत आपला जिथं गणपती होतं तिथं पोचलो बघा. आणि आपला गणपती पण आपण म्हणलं पूजून घेऊया. मग काय पहिल्यांदा त्याला वर काढला आणि पिशवी लावलेली होती ती काढून घेतली, आणि गणपती डायरेक्ट पूजायला सुरुवात केली. आणि तिथून बघा आपला गणपती बाप्पा मोरया म्हणत उचलून आपण डायरेक्ट नेऊन ठेवलं तर घरी. आणि आपल्याला माघारी यायचं होतं ताराळ्यामध्ये. ते का म्हणतर आपल्याला गणपतीचा हार घ्यायचा होता. हार राहिलेलं झेंडूच्या फुलांचं तेवढं तिकडं बाप मामाच्या कानात ते ड्रॉप टाकायचं होतं ते घ्यायचं होतं. त्यामुळे मेडिकलमध्ये गेलो पहिल्यांदा ते घेतला. तेवढं तिकडं ओमभाऊंचा गणपती मिरवणूक चाललेली, त्याची खतरनाक अशी मिरवणूक चाललेली. आणि ताराळ्यातलं ओमकार डॉल्बी होतं त्यांच्या आगमनाला. मग काय तिथून आपण जसं घरी पोचलो तसं आपल्याला काम लागलं ते नारळ सोलायचं. नारळ जसं आपण सोलून दिलं बघा मम्मीला, तेवढे तिकडं आपल्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची होती. प्रतिष्ठापना करायच्या अगोदर म्हणलं चौरंग बिवरंग मांडून घेऊया. चौरंग मांडून घेतला. आणि नंतर आपण जी अष्टविनायकाची आणलेली ती चिटकवून घेतली बघा. नंतर त्या चौरंगावर खतरनाक अशा पद्धतीने आपण बघा स्वस्तिक काढून घेतलेला. आणि आता वेळ होती ते आपल्या बाप्पाच्या प्रतिष्ठापना करायची. त्यामुळे बाप्पाला उचलून घेतलं आणि खतरनाक मध्ये अशा पद्धतीनं आणि बाप्पाला आपल्या त्याच्या जागेवर विराजमान केलं. जसं आपला बाप्पा त्याच्या जागेवर विराजमान झाला तसं मम्मीला म्हणलं पटकन आपल्या गणपतीला पूजन करून. मग काय मम्मीनं पण बिन थाटता आपल्या गणपती बाप्पांचे पूजन केले. आणि तेवढ्याच इकडं मोदकाचं बेत चाललेला बघा. खतरनाक मध्ये असं 21 मोदकांचं नैवेद्य करायचं चाललेला बाप्पांसाठी. तेवढ्याच इकडं आपला बालगणेश म्हणजे वज्रोशीचा राजा म्हणजे आपल्या गणपतीचे आगमन झालेले होते खतरनाक मध्ये असं. आणि आपल्या गणपतीचं आगमन म्हणल्यावर आपण तिथं पाहायच की नाही, आपल्या गणपतीचं आगमन म्हणजे साधं सुद्धा आगमन नाही, खतरनाक मध्ये असं आगमन झालेलं. फटांगड्याच्या ढोल ताशाच्या गजरात आणि डॉल्बीच्या कानामध्ये असं करणारा आवाज होता. आणि तेवढं तिकडं बघा आपल्या बाप्पाला उचलून घ्यायला लागलं, कारण की आपला ट्रॅक्टर तिथनं वर येत नव्हता. त्यामुळे मग काय आपल्या कार्यकर्त्यांनी पण लगेच उचलून घेतलं बघा बाप्पाला. आणि आपण निघालो ते डायरेक्ट मंदिर. काय तिथून मंदिरात आलो बाप्पा म्हणजे हार आणलेला तो गणपतीला घातला आणि गणपतीची प्रतिष्ठापना केली. तर म्हणजे तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.